वारी दरम्यान गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील ठिकाणी, मंदिर परिसर, चंद्रभागा नदी घाट, पालखी मार्ग आणि प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी सुमारे 500 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालींवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाणार आहे. संशयास्पद हालचाली, गर्दीची स्थिती आणि वाहतूक व्यवस्थापनावर सतत लक्ष ठेवून आवश्यक माहिती तात्काळ संबंधित विभागांना देण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन तसेच विविध शासकीय विभाग परस्पर समन्वयाने कार्यरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावरील पोलीस बंदोबस्तामुळे यंदाची वारी अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. आज पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षेसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा इंटिग्रेटेड कंट्रोल रूम मध्ये सगळं स्थापन केलेले आहे. प्रत्येक शहरामध्ये चौकामध्ये कॅमेरा बसवलेले आहे. मंदिरचा बाहेर, मंदिरचा आतमध्ये, तसेच पार्किंग, रेल्वे स्टेशन, बस स्टँड इथं कॅमेराज इथं लाईव्ह दिसत आहेत. तसेच आम्ही हे मॉनिटरिंग करण्यासाठी आम्ही AI सिस्टम वापर केलेले आहे. AI मध्ये आम्हाला अलर्ट येते की किती गर्दी आहे, मंदिर परिसरामध्ये किती लोक आहे आणि कुठे कुठे चिंगरी होऊ शकतं असा हीट मॅप तयार होतात, आम्हाला अलर्ट देते. तसेच हेड काउंट येते प्रत्येक कॅमेरामध्ये. आम्ही प्रत्येक माणसाला एक युनिक ID देतो. तो माणसा नामदेव पायरीला दिसला, परत तो महाद्वारला दिसतो, परत रिटर्न येताना शिवाजी चौकला दिसतो. तसं त्याचं डबल काउंटिंग होत नाही, एकाच वेळी त्याचं युनिक ID द्वारे काउंटिंग होते. तसेच आम्ही ड्रोन आणि अँटी ड्रोन ठेवलेले. ड्रोन आम्हाला हे माहिती देते की किती एक्झॅक्टली गर्दी आहे. तसेच आमचं 6 ड्रोन 65 एकर वाळवंट, मंदिर परिसर, नामदेव पायरी, नंतर बाहेर निघताना हे गर्दी मॉनिटरिंग करण्यासाठी AI ड्रोन ठेवलेले आहे. एक्झॅक्टली किती गर्दी आले आम्हाला माहिती होते. काल रिंगणामध्ये आमचं 2.3 लाख एवढं जे बाजीराव वीर मध्ये एवढं गर्दी होते. आता आमचा अंदाज आहे की दोन्ही पालखी सोबत एक अंदाजे 15 लाखापेक्षा जास्त लोक पंढरपूर नगरीमध्ये आलेले. 30 लाख वरती भाविक इथं येण्याची शक्यता आहे. त्यासाठीच आम्ही हे सगळं सिस्टम तयार केलेले आहे. तसंच आम्ही ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी गामा फोर्स आहे, त्याचं GPS ट्रॅकिंग आम्ही करतो. कुठेही गर्दी झाल्यावर ड्रोन द्वारे आम्हाला माहिती भेटते आणि आम्ही ते ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी 400+ वाहने बाईक मध्ये त्यांना ठेवलेले आहे. तसेच आम्ही 5G फोनचा वापर पहिल्यांदा भारतामध्ये आम्ही करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये वॉकी टॉकी सारखं काम करते. तसंच आम्ही कॉल देऊ शकतो. तसंच व्हिडिओ कॉल पण आम्ही काही लोकांना देतो. कुठेही बॅरिकेड पडला, इथं जास्त गर्दी झालेली आहे, ते आम्ही होल्ड अँड रिलीज करतो. तर तसं कम्युनिकेशन करण्यासाठी आम्ही ट्रेनिंग घेऊन सगळं प्रत्येक अधिकारी जे ग्राउंड मध्ये आहे त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेले आहे. तर एकंदरीत आम्ही सुरक्षित वारीसाठी सगळं नियोजन केलेले आहे. हे बरेचसे आम्हाला चेन स्नॅचिंगचं कंप्लेंट येतात, मिसिंग कंप्लेंट येतात, छेडछाडचं पथक आमच्याकडे आहे. त्यासाठीच आम्ही हे सगळं फोर्स, मॉलिस फोर्स तयार केलेले आहे, जेणेकरून एकही चेन स्नॅचिंग आतापर्यंत रिपोर्टिंग नाही झाले. तसेच तीर्थक्षेत्र पोलीस असतील, जे मिसिंग झाला तर तिथं आमचं पोलीस तिथं मदतीसाठी तिथं असतील. असं 21 आम्ही पोलीस मदत केंद्र तयार केलेले आहे. आणि हे कॅमेरामध्ये पण आम्हाला दिसून येते की माणूस मंदिरच्या आतमध्ये दिसत होतं, नंतर बाहेर त्यांचा आई वडील सोबत नाहीये, तर ते आम्ही कॅमेराद्वारे AI द्वारे अलर्ट देते. हे सेंटरला मेसेजेस देते. हॉटस्पॉट पण तिथं आम्ही ठेवलेले आहे, जेणेकरून आमचं कम्युनिकेशन कुठेही तुटणार नाही. नक्की आमचं मागच्या वर्षीपेक्षा जास्त फोर्स आलेले आहे. 10,000 पेक्षा जास्त फोर्स आहे. SRPF आम्हाला 3 कंपनी अधिक भेटलेले आहे. तसेच QRT, RCP, नंतर स्पेशलाइज फोर्स, BDDS हे सगळं आमच्याकडं आलेले आहे. नक्की ह्या वर्षी सगळ्या भाविकांना विठोबाचं दर्शन घेऊन त्यांच्या घरी जाईपर्यंत आमचं पूर्ण पोलीस प्रशासन सुरक्षित वारीसाठी आमचं सगळं प्लॅनिंग झालेले आहे.